Hello friends, I am hopeful, I trust that you have already started doing नामस्मरण. कारण नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की त्यामुळे आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो आणि आपण फिअरलेस होऊ शकतो. एक छोटी गोष्ट सांगते. रामदास स्वामींचा अतिशय जवळचा शिष्य भोला त्यांना रोज खलबत्त्यामध्ये पान कुटून देत असे. एक दिवशी त्याचा खलबत्ता मिसप्लेस झाला. तेव्हापासून तो तोंडामध्ये पान कुटून किंवा चावून समर्थांना देऊ लागला. एका दुसऱ्या शिष्याला हे कळलं आणि त्याने शिवाजी महाराजांच्या करवी ही कंप्लेन समर्थांपर्यंत पोहोचवली, रामदासांपर्यंत पोहोचवली. समर्थ म्हणाले की तो खलबत्ता घेऊन या माझ्यासमोर. म्हणून कंप्लेन करणारा शिष्य भोलाकडे गेला. तर भोला म्हणाला, मी क्षणार्धात माझं शिर तुला कापून देतो, घेऊन जा खलबत्ता. आणि त्याने खरोखर तसं केलं. ज्यावेळी भोलाचं शिर समर्थांसमोर आलं त्यावेळी ते म्हणाले की असा खलबत्ता ज्या गुरुकडे आहे तो गुरु किती भाग्यवान. आणि म्हणाले की जा, हा खलबत्ता पुन्हा जागेवरती ठेवून या. आणि ते त्याचं शिर भोलाच्या धडावरती ठेवताच भोला पुन्हा जिवंत झालं. हा जो फिअरलेसनेस आहे, कोणतीही गोष्ट करताना युनिवर्सचा आपल्याला सपोर्ट आहे. ही पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस जी आहे ते म्हणजे फिअरलेसनेस आहे आणि जे नामस्मरणामुळे शक्य होऊ शकतं. सो स्टार्ट डुईंग नामस्मरण टुडे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.